आषाढी वारीत भयंकर प्रकार, महिलेला जागीच अटक, पुरुषांच्या हाताला असं, लाज कशी वाटली नाही। वारीमध्ये नेमकं असं काय घडलं की पोलिसांनी अचानक येऊन त्या महिलेला हाताला धरून नेलं। कोण होती ती महिला, तिने नेमकं काय केलेलं, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आषाढी वारी म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा महासागर, टाळ मृदुंग अभंग, विठ्ठलाच्या नामाचा गजर आणि भक्तीने भारलेलं वातावरण। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, प्रत्येकाच्या मनात पंढरीच्या भेटीची ओढ, आणि अशा वातावरणात कुणाच्याही मनात संशयाचा विचार सुद्धा येत नाही। पण कधी कधी श्रद्धेच्या गर्दीत काही लोक वेगळ्याच हेतूने फिरत असतात याची कल्पनाही अनेकांना नसते। त्या दिवशीही वातावरण अगदी असंच होतं। वारकरी दर्शनासाठी पुढे सरकत होते, कुणी टाळ वाजवत होतं, कुणी अभंग म्हणत होतं, तर कुणी पालखीचं दर्शन घेण्यासाठी गर्दीतून वाट काढत होतं। प्रत्येकाचं लक्ष विठ्ठलाच्या नामात होतं, पण या गर्दीत काही नजरा मात्र भक्तीकडे नव्हे तर लोकांच्या अंगावर फिरत होत्या। याची कल्पना कुणालाच आली नाही। गर्दी जशी जशी वाढत गेली तसतसं ढकलाढकलीचं प्रमाणही वाढू लागलं। काही जणांना धक्के बसत होते, काही जण स्वतःला सावरत पुढे जात होते। अशावेळी एखादा धक्का लागला तर गर्दीमुळेच लागला असेल असं समजून लोक पुढे निघून जात होते। पण याच क्षणाचा कुणीतरी वेगळ्याच कारणासाठी वापर करत असल्याची चाहूल हळूहळू लागली। काहींना काहीतरी वेगळं जाणवलं, काहींच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली। मात्र नेमकं काय घडतं हे कोणालाच स्पष्ट समजत नव्हतं। गर्दी इतकी मोठी होती की कोण कुठून आला आणि कुठून निघून गेलं हे ओळखणं जवळपास अशक्य होतं। याच गर्दीत काही जागरूक तरुण सेवेसाठी फिरत होते। त्यांचं काम भाविकांना मदत करणं, हरवलेल्या लोकांना शोधून देणं आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणं होतं। सुरुवातीला त्यांनाही काही विशेष वाटलं नाही, पण थोड्याच वेळात एका व्यक्तीच्या हालचाली त्यांना वारंवार संशयास्पद वाटू लागल्या। ती व्यक्ती गर्दीतून अगदी सावकाश पुढे सरकत होती। तिचं लक्ष पालखीकडे कमी आणि आजूबाजूच्या महिलांकडे जास्त असल्याचं काहींना जाणवलं। ती एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नव्हती, थोड्या वेळाने दुसऱ्या गटात मिसळत होती। तिच्या या वागण्याकडे काही सतर्क तरुणांचं लक्ष गेलं। त्यांनी काही अंतरावरून तिच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली। कुणालाही संशय येऊ नये म्हणून तेही गर्दीत मिसळून त्यांच्या हालचाली पाहत होते। काही मिनिटं गेली, पण ती व्यक्ती वारंवार एकाच प्रकारे वेगवेगळ्या महिलांच्या अगदी जवळच जात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। दरम्यान गर्दी आणखी वाढली। पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली। प्रत्येकजण पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता। अशावेळी काही सेकंदांसाठी सर्वांचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि संशयित व्यक्तीने आपली संधी साधल्यासारखं दिसलं। मात्र यावेळी तिच्यावर लक्ष ठेवणारे तरुण पूर्णपणे सतर्क होते। त्यांनी अचानक वेगाने पुढे धाव घेतली। काही क्षणांसाठी आजूबाजूचे लोकही घाबरले। नेमकं काय झालं हे कुणाला समजत नव्हतं। काही जण मागे सरकले तर काही जण पुढे येऊन बघू लागले। थोड्याच वेळात तिथे मोठी गर्दी जमली। लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली। काय झालं, कुणाला पकडलं, नेमका प्रकार काय आहे, असे प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी होते, पण अद्याप कुणाकडेही स्पष्ट उत्तर नव्हतं। त्या व्यक्तीला काही तरुणांनी जागेवरच थांबवलं। ती सुटण्याचा प्रयत्न करत असल्याचंही काहींनी सांगितलं, मात्र उपस्थित लोकांनी तिला पळून जाण्याची संधी दिली नाही। काही क्षणात परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। याचवेळी पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली। बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस तातडीने त्या ठिकाणी पोहोचले। त्यांनी परिस्थिती नियंत्रणात घेतली आणि जमलेल्या लोकांना बाजूला व्हायला सांगितलं। लोकांना आता एकच उत्सुकता होती, इतक्या मोठ्या भक्तिमय सोहळ्यात अशी धावपळ का झाली, कोणाला पकडलं आणि एवढी गर्दी का जमली। अनेक जण मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करू लागले। काही वेळातच हा प्रसंग सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला। पोलिसांनी संबंधित व्यक्तीची चौकशी सुरू केली। उपस्थित काही साक्षीदारांनी त्यांनी पाहिलेला प्रकार सांगितला। काही महिलांनीही आपले अनुभव कथन केले। गर्दीचा फायदा घेऊन कुणीतरी वारंवार महिलेच्या अगदी जवळ जात असल्याचं त्यांनी सांगितलं। चौकशी जसजशी पुढे सरकत गेली तसतसं चित्र स्पष्ट होऊ लागलं। सुरुवातीला अनेकांना वाटलं होतं की हा साधा वाद असेल, पण प्रत्यक्षात प्रकार काही वेगळाच असल्याचं समोर येऊ लागलं। त्यामुळे उपस्थित वारकरीही आश्चर्यचकित झाले। अखेर त्या जागरूक तरुणांनी संपूर्ण प्रकार पोलिसांसमोर स्पष्ट केला। त्यांच्या सतर्कतेमुळे एक मोठा गुन्हा घडण्यापूर्वीच उघड झाला होता। जर काही सेकंदांचा उशीर झाला असता तर संबंधित व्यक्ती गर्दीत सहज पसार झाली असती। यानंतर पोलिसांनी त्या संशयित महिलेला ताब्यात घेतलं। तिची अधिक चौकशी करण्यात आली। उपस्थित लोकांनीही या कारवाईचं स्वागत केलं। अनेकांनी जागरूक तरुणाचं कौतुक केलं, कारण त्यांच्या सतर्कतेमुळे एका भाविकाचं मोठं नुकसान टळलं। शेवटी धक्कादायक सत्य समोर आलं की ही महिला गर्दीचा फायदा घेत एका वारकरी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करत होती। मात्र परिवर्तन अकॅडमीच्या काही जागरूक तरुणांनी तिच्या हालचाली आधीच ओळखल्या आणि तिला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। या घटनेनंतर पोलिसांनी भाविकांना विशेष आवाहन केलं की वारीमध्ये शक्यतो मौल्यवान दागिने घालू नयेत, आपापल्या वस्तूंवर लक्ष ठेवावं आणि कोणती संशयास्पद हालचाल दिसताच तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी। भक्तीबरोबरच सतर्कताही तितकीच महत्त्वाची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही घटना यंदाच्या आषाढी वारीतील नसून मागील वर्षीच्या आषाढी वारी दरम्यान पुण्यात घडलेली घटना आहे। या घटनेचा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने अनेक जण तो यंदाचा समजत आहे। त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी ती खातरजमा करणं आणि अफवांवर विश्वास न ठेवणं तितकंच आवश्यक आहे।